नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, बाजरी, लसूण आणि काकडी बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात कालपासून पुन्हा सुधारणा दिसून आली आहे. प्रक्रिया प्लांटचे सोयाबीन खरेदीचे भाव 5,100 ते 5,300 रुपयांच्या दरम्यान पोहोचलेत. बाजारातील आवक कमी झाली आहे. दरात सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री कमी केली आहे. बाजार समित्यांमध्येही सोयाबीनला सरासरी 4,700 ते 5,000च्या दरम्यान दर मिळतोय. सोयाबीनची आवक बाजारात कमीच राहू शकते, त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. कापसाच्या भावात मागील काही दिवसांपासून सुधारणा होतीये. काही बाजारांमध्ये कापसाचा भाव हमी भावाच्या पुढे सरकलाय. राज्यातील अकोट बाजारात कापसाला कमाल 8,400 रुपये दर मिळाला, तर बहुतांश बाजारांमध्ये कमाल दर 8,000वर पोहोचलाय. बाजारातील कमी झालेली आवक आणि चांगली मागणी यामुळे कापसाच्या भावात सुधारणा दिसून येते. कापसाचे भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबवली आहे. याचा परिणाम कापसाच्या दरावर दिसून येतोय. बाजारातील कापसाची आवक आणखी काही दिवस कमीच राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात बाजरीची आवक स्थिर आहे, तसंच बाजरीला उठावही स्थिर आहे. परिणामी बाजरीचे दर एका भाव पातळीच्या दरम्यान दिसत आहेत. यंदाच्या खरीपात बाजरीचं उत्पादन चांगलं झालंय, त्यामुळे बाजारात पुरवठा वाढलेला आहे. परिणामी बाजरीचे दर मागील काही महिन्यांपासून प्रति क्विंटल सरासरी 2,700 ते 3,200 रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजरीची आवक पुढील काळातही टिकून राहू शकते, त्यामुळे बाजरीचे दरही टिकून राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. लसणाची बाजारातील आवक मर्यादित आहे, त्यातही गुणवत्तापूर्ण मालाची आवक कमी दिसतेय. परिणामी लसणाचे दर वाढलेत. सध्या लसूण बाजारात गुणवत्तेप्रमाणे सरासरी 8,000 ते 10,000 ने विकला जातोय, तर काही बाजारात उच्चांकी 15,000चाही भाव मिळतोय. सध्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आदी बाजारांमध्येच काहीशी अधिक आवक आहे. इतर बाजारांमधील आवक कमीच आहे, यामुळे दराला आधार आहे. लसूण बाजारातील ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज लसूण बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात काकडीची आवक कमीच आहे, तर दुसरीकडे काकडीला उठाव चांगला आहे. सध्या बाजारात काकडी 3,000 ते 4,000 रुपये प्रति क्विंटलने विकली जाते. काकडीची बाजारातील आवक पुढील काही आठवडे मर्यादितच राहण्याची शक्यता आहे, तर काकडीला उठाव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे काकडीचे दर टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.